पोटे साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण आहोत जांभोरी गावामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकर हे आपले पोटे साहेब आहेत, विकास पोटे यांनी आपलं दूधवर्धिनी प्रोडक्ट वापरलं आणि आपलं प्रोडक्ट वापरून साहेबांना काय काय फरक पडला, कुठल्या जनावराला वापरलं, त्यातून त्यांना काय फायदे झाले, तर आता पुढचं मनोगत आपले पोटे साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिलं आपलं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर सांगा. तर नमस्कार, माझं नाव विकास तुकाराम पोटे, गाव जांभोरी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. जे ज्योतिर्लिंगांपैकी जे 6वं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर, त्याच्या अगदी जवळच आमचं हे छोटंसं जांभोरी गाव आहे आणि आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सर्वात मोठं असं आमचं गाव आहे. तर मी एक छोटासा पशुपालक आहे. माझ्याकडे 2 गावरान बैल आणि 2 म्हशी आहेत. त्यानंतर एक पारडी आणि एक गोरा आहे. अशा पद्धतीने एक 7 ते 8 जनावर आहेत माझी. तर मी सुरुवातीला आपलं जे प्रोडक्ट दूधवर्धिनी ते मी ह्या माझ्या म्हशीसाठी वापरलं. तर तिला खाली होऊन आज 5वा दिवस आहे, म्हणजे वेळेल्यानंतर आज 5वा दिवस आहे. तर तिला वेळेल्यानंतर कुठलाही त्रास झाला नाही, जार पडण्यासाठी कुठला त्रास झाला नाही किंवा घाण कुठल्या पद्धतीची टाकत नाही. शेणामध्ये चांगला इफेक्ट दिसतोय आणि दुधाची जी क्वालिटी आहे, आपण म्हणतो वास वगैरे, तर कुठल्याही पद्धतीचा असा घाण वास वगैरे येत नाही किंवा दूध खराब होण्याची जी हे असायचं प्रॉब्लेम असायची तो कुठला झालेला नाही आणि जनावर अगदी हेल्दी आणि शांत पण झालेली आहे ती. अशा पद्धतीचे रिझल्ट आहेत सध्या तरी, कारण आज 5वाच दिवस आहे. कारण की आम्ही जे तुम्हाला कमिट केलं की साहेब शेणात असा फरक पडेल, दुधात फरक पडेल, गाभणमध्ये चांगला आमच्या प्रोडक्टचा फरक पडतो, तर जे आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ते काय वाटते, तुमचं समाधान होतं आहे का ह्याच्यामधून? हो, नक्कीच नक्कीच समाधान होतंय अगदी. तर सर तुम्ही 18 लोकांना प्रोडक्ट दिलं आपलं, असं तुमचं म्हणणं आहे. हो. तर त्या लोकांचं काय समाधान होतं आहे किंवा त्यांना काय रिझल्ट आलेत? हो सर, त्यांचं पण समाधान होते. आता माझ्या गावातीलच सर्व शेतकरी आहेत, ते 15 ते 17 शेतकरी जे आहेत ते, आणि गावाच्या शेजारचे 4-5 शेतकरी आहेत. तर त्यांचं सुद्धा समाधान होते. आपण त्यांना पण भेटायला जाणार आहोत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं जे दुधाचं जे प्रमाण आहे, सरासरी आठवड्याला, म्हणजे जर एक म्हैस आठवड्याला सरासरी 10 लिटर एका दिवसाला जर दूध देते, तर तिच्या 1 लिटर दुधामध्ये वाढ होते. दुधामध्ये सरासरी 1 लिटर. 1 लिटरनी वाढ झाली? हो, 1 लिटर. ओके. आणि काहींचं म्हणणं आहे की गाई जे वापरतात जर्सी वगैरे, त्यांना पण पाऊण लिटर ते 1 लिटरचा अशा अंदाजे त्यांना पण रिझल्ट आलेला आहे परफेक्ट एकदम. तर सर तुमचं समाधान होत आहे का? हो, नक्कीच समाधान. मग इथलच्या गोपालकांना किंवा इथलच्या शेतकऱ्यांना हे आपलं दूधवर्धिनी प्रोडक्ट बद्दल काय सल्ला द्याल तुम्ही? तर मी असं सांगेल की आपलं जे प्रोडक्ट आहे दूधवर्धिनी, तर ते पूर्ण आयुर्वेदिक आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते संपूर्ण आयुर्वेदिक आहे, कुठल्याही केमिकलचा त्यामध्ये वापर केलेला नाही. आज आपण पाहतो की बाजारामध्ये अनेक असे प्रोडक्ट आहेत की ते केमिकलनी पूर्ण युक्त असतात आणि सांगताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. मात्र कंपनी दूधवर्धिनी देत असताना कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक करत नाही. संपूर्णपणे आयुर्वेदिक प्रोडक्ट त्या आपल्या प्रोडक्टमध्ये वापरले गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते प्रोडक्ट आहे ते जनावराला हेल्दी पण ठेवते. कुठल्या प्रकारे त्या जनावरांमध्ये आपल्याला दुष्परिणाम जाणवत नाही. असं आहे की जनावराला त्याचा जरी फायदा झाला नाही, तर आपलं शेतकऱ्याचं त्यापासून नुकसान देखील होणार नाही, हे मात्र खात्रीशीर मी सांगू शकतोय. बरं, गोपालकांना काय सल्ला द्याल? एक जनावरला वापरून खात्री करावं जशी आम्ही तुम्हाला दिली? नक्कीच नक्कीच. शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना मी नक्कीच सांगेल की आपणही आमचं प्रोडक्ट दूधवर्धिनी हे नक्कीच वापरा आणि वापरून खात्री करा आणि खात्री करून मग तुम्ही घ्या. म्हणजे कंपनीची कमिटमेंट आहे की जर रिझल्ट नाही तर पैसे परत. हो, मी पण सांगेल सर की जर तुम्ही वापरून पहा, रिझल्ट नाही आला तर पैसे परत. मग तुम्ही समाधानी आहात? हो, नक्कीच. धन्यवाद सर. धन्यवाद. हां, आता बघू कसं झालं.